उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधील नाराज आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत। मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आज ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदावरती आदित्य तटकरेंच्या नेमणुकीनंतर शिंदेंच्या रायगडमधील आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती। त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नेमणुकींना स्थगिती दिली आहे। या संदर्भात वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, आता या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाच्या या हालचालींना कुठेतरी वेग येतोय आणि पक्षांतर्गत चर्चा सुद्धा वाढलेल्या आहेत असं दिसतंय, काय सांगाल? नक्कीच पूर्वी 2 दिवसापासून पाहिलं तर जेव्हापासून पालकमंत्री पदाची यादी ही सर्वांसमोर आलेली आहे, त्यानंतर शिवसेनेत कुठेतरी नाराजी पाहायला मिळत आहे। फक्त भरतशेठ गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळालं नाही, यावरून एकनाथ शिंदे देखील नाराज झालेले आहेत आणि त्यानंतर ते दरेगावात आपल्या काही कामासाठी निघून गेल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे। परंतु दरेगावातून ते काल सायंकाळीच परत आलेले आहेत, त्यामुळे आजचा दिवस आहे तो खूप महत्वाचा मानला जातोय। पालकमंत्री पदा संदर्भातली चर्चा आहे। भरत गोगावले यांची समजूत घातली जाते आहे की भरत गोगावले यांना पालकमंत्री पदावर बसवण्यात एकनाथ शिंदे मोलाचा वाटा उचलणार। या सगळ्या घडामोडी आहेत ते आज स्पष्ट होतील आणि इतरचे जे 2 सहकारी आहेत भरत गोगावले यांचे, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांची देखील आक्रमक भूमिका आहे तटकरे फॅमिलीच्या विरुद्ध। आज एकनाथ शिंदेची मुख्य भूमिका ही आमदारांसमोर काय स्पष्ट होते हे खूप महत्वाचं असणार आहे। जर एकनाथ शिंदेंनी समजूतदारीची भूमिका घेतली तर कदाचित भरत गोगावले यांना हे पालकमंत्री पदापासून दूरच राहावं लागेल आणि जर एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसमोर आक्रमक भूमिका घेतली तर कदाचित भरत गोगावले यांची पालकमंत्री पदासाठी दार हे उघडे करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होऊ शकतात। त्यामुळे आजची बैठक खूप महत्वाची मानली जाते। पूर्वी धन्यवाद वैभव, या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।